सरसकट शेतकरी कर्जमाफी, प्रलंबित पीक विमा आणि गेल्या महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळावी या मागणींसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या निवासस्थानी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरुवात केली आहे। 2019च्या 50,000च्या अनुदानाची अट रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नाही अशी ठाम भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे। जोपर्यंत सरसगट कर्जमुक्ती होत नाही, विना अट विना निकष कर्जमुक्ती होत नाही आणि आम्हा शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। माझा जीव गेला तरी बेहतर, माझा प्राण गेला तरी बेहतर, पण मी आंदोलन थांबवणार नाही। माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्रातला शेतकरी सरसगट कर्जमुक्त झाला पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे।